ज्योतिबा डोंगरावर ग्रामपंचायत आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या माध्यमातून भाविकांकडून यात्रा कर आणि वाहनतळ कर वसूल करण्यात येतो. पण वसूल करण्यात आलेल्या कराचा भाविकांना सोयीसुविधा मिळत नाहीत, असा आरोप मनसेनं केलाय. सोयीसुविधा दिल्या जात नसेल तर भाविकांकडून कर वसुली करू नये अशी मागणी करत मनसेनं आज कर वसुली नाक्यावर आंदोलन केलं. ग्रामपंचायतीकडील सार्वजनिक पाण्याच्या टाक्या आणि स्वच्छतागृह नियमित स्वच्छ ठेवण्यात यावीत, ज्योतिबा डोंगरावरील मार्गांवर कचराकुंड्या ठेवाव्यात, पथदिवे कायमस्वरूपी चालू असावेत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं वाहनतळ परिसरात भाविकांना योग्य सोयीसुविधा पुरवाव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्योतिबा ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी मनसेनं केलेल्या मागण्यांची 2 महिन्यांमध्ये पूर्तता करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. या आश्वासनानुसार मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर टोलनाका कायमस्वरूपी बंद करू, असा इशारा मनसेचे पन्हाळा तालुकाध्यक्ष लखन लादे यांनी दिलाय. ज्या भाविकांना सुविधेसाठी आपण जे आंदोलन घेतलं होतं त्या आंदोलनाचा त्यांनी आता थोडक्यात आम्हाला लेखी स्वरूपात ज्या काही आमच्या सुविधासाठी जे आम्ही पत्र दिलं होतं, CCTV असतील, स्वच्छता असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, ते सर्व त्यांनी मार्गी लावायचं काम आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे. आणि आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे लेखी पत्र घेऊन आम्ही हे आंदोलन आजचं स्थगिती करतो आहे. याच्यानंतर जर का हे जोपर्यंत कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये जर का हे काम पूर्ण झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमस्वरूपी टोल नाका बंद करतोय, हेही देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे, शाहूवाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम, पन्हाळा तालुकाध्यक्ष शुभांगी पाटील, रोहित मिटके, नयन गायकवाड, अभिजित राऊत यांच्यासह मनसेचे कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.